विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज आपल्या विकासनामा लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आहोत। आज या ठिकाणी धारूर तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते जे की पहिल्यापासून सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारे कासारी गावचे भूमिपुत्र उघडे साहेब आहेत। आपण त्यांचे संवाद साधतो आहोत। साहेब रामराम। आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या विकासनामा लाईव्ह स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आपण एक संकल्प केलेला आहे देहदानाचा। हे संकल्प कशा निमित्त केला आणि आपलं नाव सांगा। मी राजेभाऊ अरुण उघडे, गाव कासारी, तालुका धारूर, सामाजिक कार्यकर्ता। आणि मी देहदानाचा संकल्प केला आहे। माझ्या मनामध्ये एक विचार आलेले आहेत। मी संत तुकाराम महाराज, गौतम बुद्ध, ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारानं चालणारा माणूस आणि हे माझ्या सगळं वाचण्यात आलं की मी देहदान करण्यासाठी काहीतरी मनात करावं। जो प्रेत मेल्यानंतर जाळतात, राख होतात, त्यासाठी कुणातरी उपयोगाला पडावा ह्या निमित्तानं मी माझं मनातून अंतःकरणातून माझ्या सहकुटुंबाने मला सहकार्य केलं, मांडलेला विषय मला सहमती दिलेली आणि म्हणून मी माझं देहदान करण्यात। देहदान तुम्ही कशा निमित्त नेमकं संकल्प केलेला आहे? मी आमचे मित्र सोमेश्वर सोनटके आणि राहुल वावळे यांच्या संकल्पीतून आमदार यांच्या वाढदिवसानिमित्तानं मी ते संकल्प मांडणार आहे। आमदार सिद्धार्थ खरात यांच्या कामाला प्रभावित म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही ती जाहीर करणार। बरं। तर मला सांगा, देहदान हे कशा पद्धतीने नियोजन असतं? आता देहदान हे मेडिकल कॉलेजच्या संपर्क साधून तिथले ते प्रमाणपत्र, तिथे काय प्रोसिजर असेल ते साक्षीदार अमुक काय असतं ते आम्ही ते भरून देऊ, ते निर्णय थांबवतो। नातेवाईकाच्या सह्या काय असतात किंवा साक्षीदार असतात हे फाईल आम्ही आता करणारच आहे। देहदान आपण या ठिकाणी असं अगोदर आपल्या परिसरामध्ये कोणी केलेलं आहे का? आपल्या परिसरामध्ये केलेलं नाही, पण बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे मी पुस्तकामध्ये म्हणायचे मध्ये। देहदान म्हणजे नेमकं काय हे केलं जातं? देहदान म्हणजे जी आपली जी प्रेत आहे मेल्यानंतर जे 5-6 तास आपण आपली समजा नातेवाईकात असतात, आमच्या कुटुंबातले मुले यांनी त्या मेडिकलला कळवायचं किंवा देहदान करण्यासाठी केलेले ते निदान झाल्यानंतरच होणार ना ते। मग ते सुपूर्द करणार मेडिकलला, जिथे की मुलाला शिक्षणाला कशाला तर उपयोगाला आपलं देहदान शरीर येतं, ह्याच्यासाठी संकल्प आहे किंवा आपल्याला कुठल्या तरी कोणातरी फायद्याला यावं आपलं शरीर, ह्याच्यासाठी निर्माण करायचं। आणि संकल्प कुठला तरी असतोच माणसाला, मार्गदर्शन असतं तुमच्यासारखे जे समजा तुमच्यासारख्याच्या आता मित्राच्या मला असं करायचं सपोर्ट आहेत, मला सोनटके सर आहेत मला सहकार्य करायला प्रोसिजर करण्यासाठी, मला राहुल वावळे आहेत। आणि याने असं आम्ही असं संपर्क केला की ते आमदार जे आहेत सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं तिथं आम्ही ते प्रमाणपत्र नेऊन जाहीर करणार। तर खरोखर तुम्ही देहदान करणार आता आणखी आपल्याला तर काही माहित नाही की नेमकं कोणी केलं आतापर्यंत, आपण पाहिलेलं नाही, परंतु एक चांगला तुम्ही एक निर्णय घेतलेला आहे। तुम्ही पायंडा पाडताय, खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे। तुम्हाला विकासनामा परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। आणि आज खरोखर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये आला, आमच्या विकासनामा लाईव्हच्या तुमचं अभिनंदन। विकासनामा लाईव्ह बालासाहेब पापा, तेलगाव।